हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज आम्ही इकडनं निघालो आहे परत त्र्यंबकेश्वर जायला, कारण आमची तिकडनं बस आहे. आमचं काल इथे पाया पडायचं राहून गेलं होतं. आम्ही विचार केला की उद्या येऊया, कारण आम्ही डायरेक्ट तिकडे गेलो, तिकडनं बाहेर निघालो होतो पंचवटी जायला, कारण ट्रॅफिक वगैरे खूप दिसत होता म्हणून. आता आम्ही आलो इकडे गजानन महाराजच्या मंदिरामध्ये, आणि इकडची प्रॉपर्टी तुम्हाला मी दाखवते की कशी आहे वगैरे. हे एका प्रकारे ट्रस्टचंच आहे. इथे राहण्याची सोयसुद्धा आहे, प्लस जेवणाची सोयसुद्धा आहे. सात्विक जेवण खूप चांगल्या रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला भेटेल. चहा नाश्ता सगळं अवेलेबल आहेत. रूमसुद्धा क्लीन आहेत. अनफॉर्च्युनेटली यावेळेस आम्हाला इथे राहता आलं नाही, कारण आम्ही लेट पोचलो होतो, आणि इकडे बुकिंग ऑनलाईन वगैरे होत नाही, तुम्हाला ऑफलाईनच करावी लागेल येऊन. इकडे आतमध्ये जाण्याआधी हातपाय धुवायला छान अशी जागा केली आहे. इथे सगळे डिटेल्स दिले आहेत की कधी आरती होते. सोबतच म्हणजे आतमध्ये चप्पल वगैरे घालून जाणं अलाउड नाही आहे, तर तिथे त्यांनी स्टँडसुद्धा बनवलं आहे. बॅग्स वगैरेही ठेवू शकता साईडला. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं, म्हणजे फोटोज वगैरे काढणं. आतलं एवढं काही घेतलं नाही, सगळं बाहेरचंच घेतलं आहे. छान बसण्यासाठी गार्डन्स वगैरेही केले आहेत. खूप प्रसन्नता वाटते जेव्हा तुम्ही इकडे येता. एक वेगळ्याच प्रकाराची शांतता असते, जी तुम्हाला खूप छान आणि तुमचं मन प्रसन्न करेल. आपण बघूया की कसं आहे. हा माणूस मी घरी पोहे बनवते, एकतर टायमावर पोहे खात नाही, आणि आता ते पोहे कडक झाल्यावरती याला कमी पोहे पाहिजे असतात. बनवलेलं तो 8 वाजता, हा खातो 12 वाजता, आणि आता बाहेर येऊन ह्याने पोहे ऑर्डर केले. फक्त बायकोच्या हाताचं आवडत नाही, एवढंच काय ते असतं नव्हतं. टेस्टी पोहे त्यांच्याकडे बघूनच समजतं. तर रिपोर्ट घरी पण पोहे, इकडे पण पोहे. नवऱ्यासोबत थोडीशी नोकझोक एन्जॉय केल्यानंतर आम्ही केला आमचा नाश्ता. पोहे 5 आउट ऑफ 4 होते, असं त्याचं म्हणणं आहे. एक का आपलं तुम्हाला माहिती नाही आहे. त्याच्यानंतर मी खाल्ला होता डोसा मला एवढा खास वाटला नाही, कारण तो साऊथ इंडियनवाला फील नव्हता, पण सांबार वगैरे खूप छान होतं. आणि इथे मी एक्सप्लेन करत होते की कसं माझं डोसा संपायच्या आत त्याने छोले भटुरेही ऑर्डर केले. आणि आमचं ठरलं होतं की आपण खूप काही खायचं नाही, कारण आपल्याला बसने ट्रॅव्हल करायचं आणि दिवसाचं ट्रॅव्हल आहे. तरीसुद्धा थोडं करत आम्ही आज खूप खाल्लं आहे. ह्यानंतर आम्ही एक ग्लास छासही पियालो, कारण मला खूप आवडते. आणि मग आम्ही निघालो कुंडाकडे. नाश्ता वगैरे आवरून आम्ही निघालो कुंडाजवळ. मला माहिती नव्हतं की मी आंघोळ करणार की नाही करणार, पण शेवटी केली. मन खूप प्रसन्न झालं त्यानंतर. त्यानंतर थोडीशी शॉपिंगही केली, घरी खाऊ वगैरे न्यायचं आहे म्हणून, आणि खूप मजा आली. ह्या ट्रिपमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप मनाला एक वेगळी शांतताही भेटली. तुम्हीही जर इकडे येत असाल तर हे सगळं नक्कीच ट्राय करा.
2 दिवस खूप एन्जॉय केलं, खूप खाल्लं पिल्लं, खूप बरं वाटलं. सो भेटूया परत नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट ट्रिपच्या व्लॉगमध्ये. आत्तासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.